स्वतः फोन केला होता। मोठी बातमी मुंबईच्या प्रभाग 128 मधून मनसेच्या सई शिर्के यांचा विजय झालाय। सई शिर्के काही वेळापासून आघाडीवर चालत होत्या आणि आता अखेर त्यांचा विजय झालेला आहे। खरं तर ठाकरे बंधूंना हे यश म्हणावं लागणार आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 128 चा हा निकाल आपण पाहतोय। मनसेच्या सई शिर्के यांचा विजय झालेला आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 28 मधून सई शिर्के या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पारड्यात आणखी एक जागा या ठिकाणी पडताना पाहायला मिळते। संपूर्ण आकडेवारी अद्याप क्लिअर झालेली नाहीये, मात्र हळूहळू आकडे बदलतायत आणि सध्या तरी 125 वर भाजप आणि शिंदे यांची युती आहे, तर ठाकरे बंधू 75 वर आहेत। तर आपण ही मोठी अपडेट खरं तर पाहतोय। मुंबईमध्ये एमआयएमचे 6 उमेदवार विजयी झालेले आहे। एमआयएमला देखील हे मोठं यश म्हणावं लागणार आहे, कारण मुंबईमध्ये आता 6 जागांवरती एमआयएमनं विजय मिळवलेला आहे। 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये एमआयएमचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि भाजप, शिंदेची शिवसेना, ठाकरे बंधू, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्या पाठोपाठ आता एमआयएमला सुद्धा या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे। 6 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले। सध्याचे चित्र आणि सध्याचे आकडे भाजप आणि शिवसेना 125 वर, तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण 75 जागा मिळताना पाहायला मिळत आहे। काँग्रेसला अर्थातच वंचित सोबत काँग्रेस होती 75 जागा। ही मुंबईची लाईफलाईन खरं तर आहे, लोकल ट्रेन, आणि आता ही देखील काबीज आपण पाहतोय भाजप आणि शिंदे करताना दिसतंय। आदित्य ठाकरे यांच्या वरळीमध्ये शिंदेचा उमेदवार विजयी झालाय। आदित्य ठाकरेंना हा खरं तर मोठा धक्का म्हणावा लागेल। प्रभाग क्रमांक 197 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या वनिता नरवणकर या विजयी झालेल्या आहेत, तर मनसेच्या रचना साळवी या ठिकाणाहून पराभूत झाल्याचं कळतंय। आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे। शाखांना खरं तर भेटी देत यासह मुख्य प्रचार या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेकडून करण्यात आलेला होता, मात्र 197 या प्रभागामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। मुंबईमध्ये लागलेले निकाल हे भाजप 39 वर आहे, तर मनसे 3 वर, काँग्रेस 11 वर। तर आपण पाहतोय मनसे 3 वर सध्या आपल्याला सध्याची आकडेवारी आपण पाहतोय। मुंबईमध्ये लागलेले निकाल जे ते आपण पाहतोय। ठाकरेंना 33 जागा, शिंदेचे 12 जण, काँग्रेसला 11 जागा मिळताना दिसत आहे। तर मुंबई प्रभाग 198 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अबोली खाडे